तर नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी स्वागत तुमचं आपला चॅनल मास्टर तर शिंदेवरती. आज आपण बघणार युनिट टेस्ट फॉर 2026-27ची इयत्ता 9वीची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्टची प्रश्नपत्रिका. तर विद्यार्थी मित्रांनो, घटक चाचणीसाठी तुम्हाला असतात 10 मार्क. तर विद्यार्थी मित्रांनो, ही घटक चाचणी क्रमांक 1 2026-27ची प्रश्नपत्रिका आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची प्रश्नपत्रिका 10 मार्कांची असते. तर विद्यार्थी मित्रांनो, सायन्स फर्स्ट 10 मार्क आणि सायन्स सेकंड 10 मार्काची असते. तर विद्यार्थी मित्रांनो, सायन्स पार्ट सेकंडची पण प्रश्नपत्रिका लवकरच आपला चॅनल मास्टर तर शिंदेवरती मी अपलोड करणार आहे. त्याकरता व्हिडिओला लाईक करून चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून द्या, जेणेकरून पार्ट सेकंडची व्हिडिओ अपलोड केल्यास तुम्हाला लगेच बघायला मिळून जाईल. त्याकरता व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती ऑल सिलेक्ट करून द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, टाईम तुमचा 1 तासाचा असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथं डेट बघू शकतात की 2/8/2026 आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही वर पण बघू शकतात की युनिट टेस्ट फर्स्ट 2026-27. तर विद्यार्थी मित्रांनो, येताना इथं लिहिलं आहे की क्लास 9. तर विद्यार्थी मित्रांनो, याला एकच पेजेस असणार, कारण की विद्यार्थी मित्रांनो 10 मार्काची ही प्रश्नपत्रिका असते. तर विद्यार्थी मित्रांनो, 10 मार्काच्या प्रश्नपत्रिकेला एकच पेज असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याकरता छोटी साईजमध्ये तुम्हाला ही प्रश्नपत्रिका विचारली जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं क्वेश्चन फर्स्ट ए फिल इन द ब्लँक्स. तर विद्यार्थी मित्रांनो, फिलिंग द ब्लँक्स 2 मार्कांसाठी तुम्हाला इथं फिलिंग द ब्लँक्स विचारले जाणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, 2 मार्कांसाठी फिलिंग द ब्लँक्स असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट फॉलोइंग वॉटर हॅज डॉट डॉट एनर्जी. तर विद्यार्थी मित्रांनो, एनर्जी. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं काही पर्याय दिलेले नसतात. तुमच्या मनाने इथं उत्तर हे लिहायचं असतं. त्याच्यानंतर सेकंड, द CGS युनिट ऑफ वर्क इज द डॉट डॉट. तर CGS युनिट ऑफ वर्क इज द. तर काय असतं CGS युनिट, ते तुम्हाला इथं लिहायचं. त्याच्यानंतर बी, मॅच द फॉलोइंग. तर मॅच द फॉलोइंग तुम्हाला याच्या ज्या जोड्या आहेत त्या जोड्या लावायच्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, 2 मार्कांसाठी तुम्हाला या जोड्या लावायच्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, कॉलम फर्स्टमध्ये तुम्हाला काही 2 दिलेले आहे. कॉलम सेकंडमध्ये तुम्हाला ही 3 दिले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, कॉलम फर्स्टमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की फर्स्ट आहे की इंट्रा, 2 एसिकॉन फोर्स अँड रिएक्शन फोर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी पहिलीची जोडी जी ABCमधून असेल तर ती लिहायची. तर विद्यार्थी मित्रांनो, ही तुमची प्रश्नपत्रिका असतात. त्याच्यामध्ये उत्तर लिहायला तुम्हाला काही जागा नसते. तर तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये तुम्हाला याचं उत्तरं लिहायचे असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, सेकंडचं पण जे उत्तर असेल ते ABCमधून निवडून तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, वरील 2 मार्क्स आणि हे 2 मार्क्स असे तुमचे 4 मार्क्स कंप्लीट होतात. तर विद्यार्थी मित्रांनो, एकदम सोपी प्रश्नपत्रिका असते तुमची सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट घटक चाचणी. तर विद्यार्थी मित्रांनो, सी फाइंड द ऑड आउट 1 आउट. तर विद्यार्थी मित्रांनो, फाइंड द 1 आउट. तर विद्यार्थी मित्रांनो, गटात न बसणारा शब्द ओळखून लिहा, म्हणजे त्यात अर्थ होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, क्रॉप सिल्वर ॲल्युमिन वड, त्याच्यामध्ये गटात न बसणारा जो शब्द आहे तो तुम्हाला लिहायचा 1 मार्कासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तर जर हवे असतील तर आपला चॅनल मास्टर तन्मय शिंदेला सबस्क्राईब करून ठेवा. उत्तरांची व्हिडिओ कधी पण मी अचानक टाकू शकतो. त्याकरता तुम्हाला बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवायचे, जेणेकरून उत्तरांची व्हिडिओ टाकल्यास तुम्हाला उत्तर पण बघायला मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं 1 मार्कासाठी तुम्हाला हे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची परीक्षा किती तारखेला आहे ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून मी तुमचे उत्तर घेऊन येण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करेल. क्वेश्चन 2, ॲन्सर द फॉलोइंग एनीवन. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲन्सर द फॉलोइंग एनीवन 2 मार्कांसाठी तुम्हाला इथं एकाचं ॲन्सर लिहायचं आहे. 2 दिले त्यापैकी एकाचं तुम्हाला इथं ॲन्सर लिहायचं आहे. फर्स्ट आहे स्टेट हूम लॉ. तर स्टेट हूम लॉ हे उत्तर लिहायचं, त्यापैकी 2 आहे. An athlete in running on a clocker trick, he runs a distance of 14 meters is 25 before running to his original points. What is hovering speed and victory? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे 2 मार्कांसाठी. वरच्याचं किंवा खालच्याचं तुम्हाला 2 मार्कांसाठी इथं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन 3, ॲन्सर द फॉलोइंग इक्वेशन एनीवन. तर विद्यार्थी मित्रांनो, एकाचं पण तर तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 3 मार्कांसाठी तुम्हाला 2 विचारले, दोघांपैकी एकाचं तुम्हाला उत्तर लिहायचं. तर फर्स्टमध्ये व्हॉट इज अ मेट बाय युनिफॉर्म नो मूनवेन अँड नॉम फ्रॉम मोशन गिवन वन एक्सप्लेन इन इच कास्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला उत्तर लिहायचं, त्यापैकी 2 नंबर आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. तर हा जो टेबल आहे तुम्हाला हा टेबल पूर्ण करायचा आहे 3 मार्कासाठी. किंवा फर्स्ट लिहा किंवा सेकंड लिहा, 3 मार्कांसाठी तुम्हाला दोघांपैकी कोणतं तरी एक लिहायचं आहे. तर टेबलमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की सिरियल नंबर तर 1, 2, 3 आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, KEG, MKG, तर VMS. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे तुम्हाला याचे वजन इकडून इकडून तुम्हाला हे दिलं आहे 2000, इकडं तुमचं KGमध्ये 10 केले आणि इकडं Vमध्ये तुम्हाला तुमच्या
आन्सर असणार आहे ते लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो असा प्रकारे हा जो चार्ट आहे तो कंप्लीट करायचा. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करून चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करून द्या. जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपला चॅनल मास्टर तर बघायला मिळून जातील. त्याकरता व्हिडिओ लाईक करून चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब देखील नक्की करून द्या.